नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल उपवासाची साबुदाणा बटाटा चकली। अगदी परफेक्ट मेजरमेंटने आज आपण ही चकली तयार करून घेणार आहोत। जराही न तुटता ही साबुदाणा चकली आज आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धा किलो एवढं साबुदाणा घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हाताने चांगल्या प्रकारे चोळून त्यामध्ये स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला चांगल्या प्रकारे साबुदाणा हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे त्यामधील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपलं पाणी काढून झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा डुबेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता साबुदाण्याचे अगदी थोडंसंच वर पाणी ठेवलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर दुपारी मी 12 वाजता साबुदाणा भिजत ठेवलेला होता। त्यानंतर आपण 5 ते 6 तासानंतर बघू शकता आपला साबुदाणा किती एकदम परफेक्ट आणि असं मोकळं तयार झालेला आहे। अगदी सुटसुटीत असं आपला साबुदाणा भिजलेला आहे, जराही चिकट झालेला नाही। त्यानंतर आपल्याला साबुदाणा अशा पद्धतीने हाताने मोकळं करून घ्यायचं आहे। आपली चकली जराही तुटणार नाही यासाठी एक ट्रिक्स सांगितलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजत ठेवलेला होता त्यामध्ये आपल्याला पुन्हा गरम पाणी घालून आपल्याला रात्रभर हे साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर बघू शकता अगदी साबुदाणा भिजेल एवढंच पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला रात्रभर ठेवून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं साबुदाणा एकदम परफेक्ट असं भिजलेला आहे। तर बघू शकता मी हाताने तोडून दाखवते, एकदम सहज मॅश होत आहे। अशा पद्धतीचा आपल्याला साबुदाणा तयार करून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे चमच्याने आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी परफेक्ट असा साबुदाणा आपल्याला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने केलं तर आपली चकली कधी तुटणार नाही। त्यानंतर आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला जवळपास एक किलो आलू घेतलेले आहे। आलू आपल्याला चांगल्या प्रकारे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। जवळपास अर्धा किलो साबुदाणा 1 किलो बटाटे एवढं परफेक्ट माप आहे। त्यानंतर आपल्याला हे जे बटाटे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे किचणीने बारीक किचून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये आलू एकही गुठळा राहणार नाही आणि आपली चकली तुटणार नाही। तर किचणीने आपल्याला चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने आलू मॅश करून घ्यायचा आहे। तर सगळेच आलू आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे थोडं करून आपल्याला आलू अशा पद्धतीने मिक्स त्याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले चकल्या तुटणार नाही। तर बघू शकता इथे आपलं आलू किचून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण जे आलू आहेत ते किचून घेऊयात। तर त्यानंतर बघू शकता आपले संपूर्ण आलू किचून झालेले आहेत। त्यानंतर आपण जो साबुदाणा भिजत ठेवलेला झालेला होता त्याला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। संपूर्ण साबुदाणा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघू शकता इथे आपलं सगळं साबुदाणा त्यामध्ये घालून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी लाल मिरची पावडर घालून आपण चकली बनवणार आहोत। त्यासाठी मी जवळपास 3.5 टेबलस्पून एवढं मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। ते आपल्याला साबुदाणा आणि आलूमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे मिरची पावडरमुळे आपल्या चकलीला कलरसुद्धा एकदम मस्त असा येतो। तर त्यानंतर आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे आलू आणि साबुदाणा चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला याऐवजी मिरची पावडर नसेल घालायचं तर तुम्ही 7 ते 8 हिरव्या मिरच्या त्यामध्ये थोडंसं जिरं घालून बारीक मिक्सरवर वाटून ते सुद्धा यामध्ये घालू शकता। त्यासुद्धा चकल्या चांगल्या लागतात। पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा
ट्राय करून बघा. एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी अशी चकली तयार होते आणि एकदम कमी साहित्यात अशी तयार होते. तर बघू शकता इथे आपलं संपूर्ण पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण चकली करायला घेऊयात. त्यासाठी मी इथे सुऱ्या म्हणजे साशा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला थोडं घालून चकली साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उन्हामध्ये चकली घालून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी एक पॉलिथिन घातलेली आहे, त्यावर आपल्याला चकली घालून घ्यायची आहे. तर बघू शकता एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर आपली चकली जराही न तुटता चांगल्या प्रकारे तयार होत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चकल्या तयार करून घ्यायच्या आहे. एक एक करून आपल्याला जराही पीठ मळण्याची किंवा चुरून घेण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही गरम पाणी वापरून जर चकली बनवली तर एकदम परफेक्ट अशी चकली तयार होणार आणि तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम दुप्पट अशी फुलणार आहे. तर बघू शकता इथे सगळ्या चकल्या अशाच प्रकारे आपल्याला उन्हामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे आपल्या चकल्यासुद्धा संपूर्ण एक एक करून आपल्याला घालून घ्यायच्या आहे. इथे मी संपूर्ण चकल्या घालून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इथे संपूर्ण चकल्या आपल्या घालून झालेल्या आहेत. उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस चांगल्या प्रकारे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या ह्या चकल्या वर्षभर टिकतील. तर बघू शकता इथे 1.5 किलोच्या साधारण एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकून घ्यायचं आहे. तर बघू शकता 2 ते 3 दिवसांनी आपल्या चकल्यांना किती चांगल्या प्रकारे कलर आलेला आहे. त्यानंतर हे चकल्या आपल्याला तुम्हाला चकली तळून दाखवते. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. एकदम एकही चकली अशी तुटलेली नाही. त्यानंतर आपल्याला ही चकली तुम्हाला मी तळून दाखवते. इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर एक एक करून आपल्याला चकल्या त्यामध्ये टाकून तळून घ्यायच्या आहे. तर बघू शकता इथे आपली चकली एकदम दुप्पट अशी फुललेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही चकली घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक एक करून आपल्याला सगळ्या चकल्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. एकदम कुरकुरीत अशी ही चकली तयार होते आणि टेस्टलासुद्धा एकदम टेस्टी अशी लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा ही चकली आवडेल. उपवासासाठी एकदम बेस्ट असा पर्याय आहे. तर तुम्ही ही चकली नक्की घरी ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे आपली चकली तळून झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे आपली चकली अगदी दुप्पट अशी फुललेली आहे. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता एकदम दुप्पट अशी चकली आपली तयार झालेली आहे. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.